बंगळुरूमध्ये अतुल सुभाष नावाच्या एका इंजिनियरच्या आत्महत्येने सगळा देश हादरलाय। तुमच्या आमच्या आजूबाजूला आजकाल सतत ऐकू येणाऱ्या एका कायद्यातल्या तिढ्याने अतुल सुभाषचा बळी गेल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय। पण वर्षानुवर्ष कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने कोर्टाच्या पायऱ्या झिजवणाऱ्यांची व्यथा या निमित्ताने अधोरेखित झाली। पाहूया। तो जो सप्लाई है वैल्यू का उसी को खत्म कर देना चाहिए। और एनीवे गिव मी अ सजेशन क्या they told me to commit suicide, and I think they're right. That's the right solution what they've suggested me. So I'm gonna take my life now. न्याय मिळत नाही तोवर अस्थींचं विसर्जन करू नका असं म्हणून त्यानं जीव दिला। 34 वर्षाच्या इंजिनियरचा हुंडाविरोधी कायद्यानं बळी घेतल्याचं मोहोळ सोशल मीडियावर उठलंय। अतुल सुभाषच्या कुटुंबियांचे अश्रू अनावर आहेत। त्यांच्या कुटुंबातला कर्ता तरुण त्यांनी गमावलाय, तोही कायद्यातल्या महिला धार्जिण्या तरतुदीमुळे। 34 वर्षांच्या अतुल सुभाषवर त्याच्याच पत्नीनं तब्बल 9 खटले भरले। त्यात दरोडेखोरीसह अनेक गंभीर खटल्यांचा समावेश होता। अतुल सुभाषनं 24 पानी पत्र लिहून त्याची व्यथा मांडली आहे। एका मुलाला जन्म दिल्यावर त्याच्या पत्नीचं आणि त्याचं पटेनासं झालं। पत्नी माहेरी निघून गेली आणि मग तिच्या घरच्यांनी अतुल सुभाषला मनस्ताप द्यायला सुरुवात केली। घटस्फोटापूर्वी 3 कोटी रुपयांची त्यांनी मागणी केली। ती पूर्ण व्हावी यासाठी अतुलवर हुंडाविरोधी कायदा, घरगुती हिंसाचार यासह दरोडेखोरीचे गुन्हे लावण्यात आले। अतुल त्याच्या नोकरीनिमित्त बंगळुरूत होता। गुन्हे मात्र जौनपूरमध्ये दाखल झाले। त्यामुळे बंगळुरू ते जौनपूर अशा फेऱ्या मारून अतुल वैतागला होता। अगर उसने पैसे मेहनत से कमाए हैं, जॉब करके पैसे कमाए हैं, तो इस पे उसकी वाइफ का हक डिवोर्स के बाद आप इस तरह से एक्सटॉर्शन करके पैसे लेने का राइट उनका नहीं है। अगर आप जेन्युइनली अगर डिवोर्स में होता, जेन्युइनली केस होते सेटल, इवन इसमें तो उसने जज को भी इसमें बताया कि कैसे जज जो है उसे पैसे मांग के कह रही हैं कि 5 लाख रुपए आप दोगे हमें तो हम ये केस सेटल डाउन करेंगे, और नहीं तो आपके और आपके फैमिली को सबको हरास करेंगे। तो ये क्या न्याय पे बैठे हुए जो इतने बड़े पद पे, जिसे हम अपेक्षा करते हैं कि हमें एक न्याय मिलेगा, वो अगर इस तरह से करप्ट हो जाएं तो मुझे नहीं लगता कि इस देश में कानून का कुछ हो सकता है। या निमित्तानं महिलांना झुकतं माप देणारे कायदे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। घरगुती हिंसाचाराच्या खटल्याबद्दल तर सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा याआधी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालय म्हणतं 498 म्हणजे घरगुती हिंसाचार विरोधी कलमाचा दुरुपयोग चिंता वाढवणारा आहे। 498 चा खटला रद्द करणं अत्यंत चुकीचा पायंडा पाडण्यासारखं आहे। 498 चा वापर मुलींचे पालक खासगी सूड उगवण्यासाठी करण्याचे प्रकार वाढलेत। नजीकच्या भूतकाळात मुलाच्या कुटुंबियांकडून अवाजवी मागण्या मान्य करून घेण्यासाठीही 498 चा वापर वाढलाय। अतुल सुभाषच्या आत्महत्येला हा 498 कलमाचा अतिरेकी वापर कारणीभूत ठरल्याचं प्रथम दर्शनी पुढे येत आहे। अशा प्रकारच्या घटना वाढू शकतात, कारण बरेचसे कायदे जे आहेत हे महिलांच्या संरक्षणासाठी बनलेले कायदे आहेत। तशा पद्धतीचा पुरुष संरक्षण कायदा आतापर्यंत कधी अस्तित्वात आलेला नाही, परंतु आता जे तर आता बदलत्या काळानुसार कुठेतरी यामध्ये आमूलाग्र बदल करून घडवून आणण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्यामुळे 498A ह्या कायद्याचा दुरुपयोग ह्यावरती जे आहे तर बऱ्याच पद्धतीने न्यायालयीन ताशेरे येतच आहेत, परंतु कुठेतरी याच्यामध्ये लेजिस्लेशन बनणं, कायद्यामध्ये सुधारणा होणं हे अपेक्षित आहे। अतुल सुभाषनं आपलं जगणं संपवताना सिस्टीमला दोष दिलाय, पण या जीवघेण्या सिस्टीममध्ये अडकलेल्या तरुण मुलांची संख्या देशभरात वाढते। सगळ्याच तरुणांवर आत्महत्येची वेळ येत नाही, पण होणारा मनस्ताप आणि समाजात होणारी बदनामी तसंच पुढील आयुष्यात येणारे अडथळे सगळंच कठीण होऊन बसतं। अतुल सुभाषच्या आत्महत्येनं या प्रश्नाला वाचा फोडलीये खरी। आता हा आवाज सिस्टीमच्या गराड्यात बुलंद राहतोय की दबून जातोय हे बघायचं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।